माऊली, एकदा सर्व संत मंडळी जमली असताना मुक्ताईने गोरा कुंभारांना सांगितले की सर्व संतांची परीक्षा घ्या. गोरा कुंभारांनी एक लाकूड घेतले आणि लाकडाने सगळ्यांच्या डोक्यावर एक एक थापटी मारली. याचा नामदेवांना राग आला. त्यांनी अहंकाराने विचार केला, मातीच्या भांड्यासारखी माझी परीक्षा होऊ शकते का? गोरा कुंभारांनी सांगितले, नामदेव सोडून सगळ्यांची मडकी पक्की आहेत. नामदेव तक्रार करण्यासाठी विठुरायाजवळ आले. देव म्हणाले, मुक्ताई आणि गोरोबा म्हणतायत की तुझे डोके कच्चे आहेत, तर तू खरोखरच कच्चा आहेस. माझा एक विसोबा खेचर नावाचा भक्त आहे, त्याच्याकडे तू जा, तो तुला ज्ञान देईल. संत नामदेव विसोबा खेचरांकडे आले. पाहतात तर काय, विसोबा खेचर महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते निवांत. नामदेवानी थोड्या चढ्या स्वरातच त्यांना बोलले, पाय बाजूला करा. त्यावेळी विसोबांनी नामदेवांना सांगितले, ज्या ठिकाणी शिवाचं अस्तित्व नाही अशा ठिकाणी तू माझा पाय ठेव. हे म्हणायचा अवधीच होता. नामदेवांनी पाय उचलले आणि दुसरीकडे ठेवणार तितक्यात तिथं पिंड प्रकट झाली. नामदेव जिथे जिथे पाय ठेवायचा प्रयत्न करत होते तिथे तिथे शिवलिंग प्रकट होत होते. त्यामुळे सगळा गाभारा शिवलिंगांनी भरून गेला होता. विसावा खेचर म्हणाले, भगवंत सर्वत्र आहे, पण या इंद्रियांनी आपल्याला त्याची जाणीव होत नाही. नामदेवांना स्वतःची चूक आणि विसोबांची योग्यता समजली. संत विसोबा खेचरांनी नामदेव महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला. त्या क्षणी नामदेव महाराजांना सगळीकडे पांडुरंग दिसू लागले. धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य. माऊली, 13व्या शतकातील वारकरी संप्रदायातील आद्य संत नामदेवांचे गुरु म्हणून परिचित असणारे मूळचे नाथ संप्रदायातील महायोगी म्हणजे विसोबा खेचर हे होय. खेचर हे त्यांचे आडनाव नव्हते. देह आकाश गमन करण्या इतका हलका तरल करण्याची सिद्धी ज्यांना प्राप्त होते म्हणजेच खेचर होय. विसोबा खेचर हे उपनाव मिळालेले आहे. योगमार्गात खेचरी मुद्रा याला विशेष महत्त्व असते. त्या टप्प्यावर पोहोचलेल्याला खेचर हे उपनाव मिळते. संत विसोबा खेचर हे मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील मुंगी पैठण गावचे. मुंगी गाव सोडून ते आळंदी येथे चाटीचा म्हणजेच कपड्यांचा व्यवसाय करू लागले. विसोबा खेचर हे संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा द्वेष करत होते. परंतु एकदा संत मुक्ताई यांनी संत ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजले हे दृश्य त्यांनी पाहिले आणि ते संत ज्ञानेश्वरांना गुरु मानू लागले. त्यांना ते शरण गेले. त्यानंतर संत मुक्ताईचा उपदेश घेऊन ते ज्योतिर्लिंग औंढे नागनाथ येथे वास्तव्य करू लागले. संत नामदेवांचे गुरु, लिंगायत साहित्यातील आद्य लेखक तसेच लिंगायत आणि वारकरी संप्रदायातील समन्वय साधणारे महापुरुष अशी संत विसोबा खेचर यांची कार्यकर्तृत्वाची ओळख आपल्याला दिसून येते. षटस्थल हा ग्रंथ आणि अनेक अभंगाची रचना विसोबा खेचर यांनी केलेली आहे. संत विसोबा खेचर हे शैवपंथी होते, परंतु त्यांची वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदाय यांच्याशी चांगलीच जवळीक होती. संत ज्ञानेश्वर हे त्यांचे गुरु होते, तर संत नामदेव हे त्यांचे शिष्य होते. औंढा नागनाथ हे पंढरपुरापासून 366 किलोमीटर दूर हिंगोली जिल्ह्यात आहे. संत नामदेवांनी तिथे जाऊन त्यांची भेट घेतली होती. तेव्हा ते मंदिरात शिवलिंगावर पाय ठेवून निवांत झोपलेले होते. त्यांना विचारल्यावर ते उत्तरले, जिथे देव नाही तिथे माझा पाय ठेव. यावर विचार करताना नामदेवांना साक्षात्कार झाला. दैवाविन ठावरिता कोठे. संत विसोबा खेचर ज्या दिशेने पाय ठेवीत त्या दिशेने पिंड निर्माण होत असे. हा सर्व चमत्कार पाहून नामदेव महाराज आश्चर्यचकित झाले. या घटनेने त्यांचे डोळे उघडले. नामदेवांना विसोबांची सर्वव्यापी सर्वगुण निराकार परमेश्वराची जाणीव करून दिली. त्यामुळे संत नामदेवांनी आपल्या अनेक अभंगातून विसोबांचा कृतज्ञतापूर्वक असा उल्लेख केलेला आढळतो. श्री संत नामदेव महाराज गाथांमध्ये विसोबांचे 2 अभंग आढळतात. विसोबा नामदेवांचे नाते हे गुरु शिष्यापेक्षा सख्यत्वाचे, मित्रत्वाचे अधिक असल्याचे जाणवते. जरी नामदेवांनी विसोबांचे काही अभंगात आदरपूर्वक गुरु म्हणून उल्लेख केला असला तरी त्यांनी विसोबांचा योगमार्ग स्वीकारला नाही. या उलट विसोबाच पुढे वारकरी संप्रदायाचा एक भाग झालेला आढळतात. श्रावण शुद्ध एकादशीला विसोबांनी आपला देह ठेवला. बार्शी जिल्हा सोलापूर येथे विसोबांची समाधी आहे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.